शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जे आर आला, यामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखापेक्षा जास्त आहेत अशा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार, तसेच 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान काही शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। तर ते नक्की कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे, तर या जी आर मध्ये काय माहिती आहेत हे आपण व्हिडिओ मोठा न करता शॉर्टकट मध्ये माहिती पाहणार आहोत। तुम्ही इथं हा जी आर बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक 2 जून 2026 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे। आता या जी आर मध्ये जी काही माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओ मध्ये बघूयात। तर बघा, कर्जमुक्ती, तर कर्जमुक्ती नक्की कोणाची होणार, तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहेत अशा शेतकऱ्यांची जमीन धोरणाचे क्षेत्र विचारात न घेता, आता जमीन धोरणाचे क्षेत्र विचारात न घेता म्हणजे तुमची कितीही जमीन असो, 1 एकर असो, 5 एकर असो, 10 एकर असो किंवा 50 एकर असो, तर जमिनीची कोणतीही अट त्यांनी इथं ठेवलेली नाही। किती जरी शेतकरी मोठा असेल किंवा लहान असेल तर त्या शेतकऱ्यांना इथं लाभ दिला जाणार आहे। त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे आणि दिनांक 30/9/2025 पर्यंत ते कर्ज थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही दिली जाणार आहे। दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत असल्यास त्यांच्या कर्जमुक्ती योजनेचे समावेश करण्यात येईल। या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेर पुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। म्हणजे बघा, तुमचं जर 2 लाखापर्यंत कर्ज हे अनेक बँकांमध्ये असेल, जसं की एका बँकेमध्ये 10,000, एका बँकेमध्ये 20,000, एका बँकेमध्ये 50,000 असं जर कर्ज असेल, तर ते सर्व मिळून जर तुमचं कर्ज हे 2 लाख रुपये होत असेल तर ते सर्व बँकांचं कर्ज मिळून तुमचं ते माफ केलं जाणार आहे। आणि जर 2 लाखापेक्षा जास्त जात असेल तर ते वरच तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर बघा, इथं एक वेळ समझोता म्हणजे इथं सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली व सर्व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम ही 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांचे प्रथम 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस, संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यास पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाखापर्यंतचा लाभ हा दिला जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, तुमचं कर्ज हे 2 लाखापेक्षा जर जास्त असेल, जसं की 2,50,000 असेल किंवा 2,80,000 असेल, आता जर तुमचं 2,80,000 असेल तर ते तुम्हाला वरचे 80,000 भरायचे आहेत अगोदर त्या बँकेमध्ये किंवा ज्या संस्थेकडून तुम्ही कर्ज घेतलेला आहे तर त्या संस्थेमध्ये तुम्हाला बँकेमध्ये, संस्थेमध्ये हे वरचे 80,000 भरायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला 2 लाखाची कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर आता प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे प्रोत्साहनपर जे 50,000 रुपये लाभ मिळणार आहे, तर हा नक्की कोणाला मिळणार आहे, तर बघा, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरचे असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ हा देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल। तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। तर मित्रांनो, 50,000
रुपये जे अनुदान मिळणार आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2019 कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत आहे किंवा ज्यांनी भरलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। यामध्ये तुम्हाला जर हा GR डाउनलोड करायचा असेल तर इथं www.maharashtra.gov.in तुम्ही या साईटवरती येऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता।